हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं जीवन एकदम ओके आहे आणि लाईफ एकदम भारी चाललेली आहे. पण थोडी जरी शंका असेल आणि तुम्हाला वाटत असेल की जीवनात काहीतरी कमी आहे किंवा जीवन म्हणावं तसं जात नाही, तर ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर ॲटॉमिक हॅबिट्स या बुकमध्ये जेम्स क्लिअर यांनी दिलेलं आहे. जेम्स क्लिअर पुस्तकामध्ये म्हणतात, "यू कॅन नॉट चेंज युअर फ्युचर, बट यू कॅन चेंज युअर हॅबिट्स अँड दॅट हॅबिट्स कॅन चेंज युअर फ्युचर डेफिनेटली." म्हणजे काय? तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाहीत, तुम्ही तुमचा भविष्यकाळ बदलू शकत नाहीत, पण तुम्ही तुमच्या वर्तमानामध्ये, प्रेझेंटमध्ये तुमच्या सवयी बदलू शकता आणि त्या सवयीच तुमचं भविष्य बदलणार असतात किंवा तुमचं भविष्य बदलतात. मग प्रश्न हा पडतो, की सवयी इतक्या महत्त्वाच्या का असतात? आणि आपण बऱ्याच वेळा सवयी लावण्याचा प्रयत्न केला असेल, जसं की एक्सरसाइज करणं किंवा पुस्तकं वाचणं. पण काय होतं, थोड्या दिवस आपण त्या सवयींना फॉलो करतो आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष होतं किंवा त्या सवयी फेड व्हायला लागतात पहा. त्यासाठी जेम्स क्लिअर यांनी 4 स्टेप्स सांगितलेले आहेत, जेणेकरून तुम्ही कुठलीही सवय लावू शकताय, कुठल्याही सवयीला जास्त दिवस टिकवू शकताय आणि एकदम सोप्या पद्धतीने 4 स्टेप आपण फॉलो करू शकताय पहा. त्या 4 स्टेप आहेत, मेक इट ऑब्व्हियस. पहिली स्टेप आहे मेक इट ऑब्व्हियस, म्हणजे सवयींना तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, क्लिअर करायचं आहे. त्यानंतर दुसरी स्टेप आहे मेक इट अट्रॅक्टिव्ह, म्हणजे सवयींना तुम्हाला आकर्षक बनवायचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेप आहे मेक इट इझी, सवयींना सोपं बनवायचं आहे. त्यानंतर चौथी स्टेप आहे मेक इट सॅटिस्फाईंग, म्हणजे काय, सवयींना तुम्हाला समाधानकारक बनवायचं आहे. आता आपण पहिली स्टेप थोडी समजून घेऊयात. मेक इट ऑब्व्हियस किंवा मेक इट क्लिअर, सवयीमध्ये स्पष्टता आणा. म्हणजे काय, तुम्हाला नेमकं काय करायचंय. आता समजा पहा, उदाहरण घेऊ आपण. समजा तुम्ही बस स्टँडवरती गेले आणि बस स्टँडवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला कुठं जायचं हे तुम्हाला माहीतच नाही आणि कुठल्या तरी एका बसमध्ये गेले, चढले. तर ती बस काय करेल, ज्या ठिकाणी त्या बसला जायचं त्या ठिकाणी तुम्हाला सोडेल. म्हणजे काय, त्या तुमच्या जाण्यामध्ये, त्या प्रवासामध्ये काही स्पष्टता होती का? नाही. मग तुम्ही त्या कुठलीही सवय लावायची, तर त्या सवयीला स्पष्ट करायचंय. समजा तुम्हाला पुस्तक वाचण्याची सवय लावायची पहा, तर पुस्तक वाचण्याच्या सवयीला कसं लावणार तुम्ही? त्याला स्पष्ट करणार. सर्वात फर्स्ट नियम काय आहे? तुम्ही तिला स्पष्ट करा. म्हणजे काय, हे पुस्तक आपल्याला वाचायचं आहे. समजा एक्झाम्पल घेऊ आपण, ॲटॉमिक हॅबिट्स पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. मग ते पुस्तक काय करायचं, तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर दिसल त्या ठिकाणी ठेवायचं आहे. त्यानंतर त्या पुस्तक वाचण्याची एक वेळ ठरवायची आहे. समजा एक्झाम्पल, तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर पुस्तक वाचणार, ही वेळ ठरवायची आहे पहा. ही झाली फर्स्ट स्टेप, मेक इट ऑब्व्हियस किंवा मेक इट क्लिअर. दुसरी स्टेप आहे मेक इट अट्रॅक्टिव्ह, म्हणजे सवयींना आकर्षक बनवा. आता सवयींना आपण कशा प्रकारे आकर्षक बनवू शकतो पहा. आता आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं पुस्तक वाचण्याच्या सवयीचं. मग पुस्तक वाचण्याच्या सवयीला आपण आकर्षक कसं बनवू शकतोय? तुम्हाला एखादा टॉपिक आवडतो, समजा गोष्टीचं पुस्तक किंवा फायनान्सचं पुस्तक किंवा पैशांविषयी पुस्तक किंवा बायोग्राफीपर किंवा सेल्फ हेल्प बुक आवडतात किंवा एखाद्याला न्यूजपेपर वाचायला आवडत असेल, तर मग त्याला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्हाला जे आवडतं प्रथम तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता किंवा तिला त्या पुस्तकाला वाचू शकताय पहा, जे आवडतं. मग ते तुमचं काय होईल, त्या ठिकाणी अट्रॅक्शन वाढेल किंवा ती सवय काय होईल, आकर्षक बनल पहा. त्यानंतर तिसरी स्टेप आहे मेक इट इझी. आता मेक इट इझी म्हणजे काय, कशा प्रकारे तुम्ही सवयींना सोपं बनवू शकता. तर ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकामध्ये 2 मिनिट्स रूल सांगितलेला आहे. 2 मिनिट्स रूल म्हणजे काय, तुम्हाला फक्त 2च मिनिटं कुठलीही सवय फॉलो करायची आहे. समजा तुम्हाला पुस्तक वाचायची सवय लावायची, तर फक्त 2 मिनिटच बसणार, असं मेंदूला एक मेसेज पाठवायचा आहे. मेसेज पाठवल्यानंतर मेंदूला काय वाटेल, ही सवय पाळायला काय आहे, सोपी आहे, फक्त 2च तर मिनिटं करायचे आणि ती हळूहळू काय होईल, सवय तुमच्या परमनंट होऊन जाईल. सवय तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये फॉलो व्हायला सुरुवात होईल. ती 2 मिनिटाच्या कधी 30 मिनिटं झाले, 1 तास झाला, हे तुम्हाला समजणार पण नाही. तेच 2 मिनिट रूल किंवा 2 मिनिट्स रूल हेच सांगतात. त्यानंतर चौथी स्टेप आहे मेक इट सॅटिस्फाईंग, म्हणजे सवयींना समाधानकारक बनवा. आता समाधानकारक कशाप्रकारे बनवू शकतोय आपण सवयींना किंवा हॅबिट्सना सॅटिस्फाईंग कशाप्रकारे बनवू शकतोय, तर त्याला रिवॉर्डसोबत जोडून बघायचं आहे पहा. समजा तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये चर्चा करताय की कोणी किती पुस्तक वाचले आणि अचानक तुम्ही म्हटले की मागच्या 2 महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये मी 2 पुस्तक वाचून काढले.
तर त्याच्यावर तुम्हाला काय होईल, सेल्फ प्राऊड फील होईल किंवा स्वतःलाच एक चांगलं फील होईल. ह्या याच्याशी तुम्ही जोडून पाहिजे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला ती सवय सॅटिस्फाईंग वाटेल किंवा समाधानकारक वाटेल. ह्या 4 स्टेपनी आपण कुठलीही सवय लावू शकतोय. पहा कुठल्या कुठल्या, मेक इट ऑब्वियस म्हणजे सवयींना स्पष्ट करणे, मेक इट इझी म्हणजे सवयींना सोपं बनवणे, मेक इट अट्रॅक्टिव्ह म्हणजे सवयींना आकर्षक बनवणे आणि मेक इट सॅटिस्फाईंग म्हणजेच सवयींना समाधानकारक बनवणे.